आपल्या संभाजीनगरमध्ये पिट्टी इंजिनिअरिंग लिमिटेड नावाची हा जो कारखाना आहे लिंबे जळगावला आहे. या कारखान्यामध्ये जवळपास 1,500 कामगार काम करतात. त्यापैकी कंपनीच्या रोलवर कायमस्वरूपीचे कामगार हे 250 कामगार आहेत. त्या कारखान्यामध्ये जवळजवळ 6 वर्षापासून किमान वेतनाची अंमलबजावणी तिथं होत नाही आहे. तिथं ओव्हरटाईम कायद्याप्रमाणे दिले जात नाही आहे. कामगाराची तिथं अक्षरशः पिळवणूक केल्या जाते. त्यांना 12-12 तास तिथं थांबून जबरदस्तीनं काम करून घेतलं जातं. अशा ह्या कारखान्यामध्ये अनेक समस्या आहेत. कुठल्याही तिथं सेफ्टीचं कुठलंही तिथं संसाधन नाही आहे. दर महिन्यामध्ये कमीत कमी 1-2 ॲक्सिडेंट होतात. त्याच्यावरही कोणाचं लक्ष नाही आहे. अशा ह्या ज्या काही समस्या आहेत, या समस्याच्या कारणाने आम्ही वेळोवेळी कामगार उपायुक्त कार्यालय, फॅक्टरी इन्स्पेक्टर ऑफिस आणि संबंधित व्यवस्थापनाला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून त्यांना याबाबत कळवले, परंतु त्यांचा कोणाचाही पाहिजे तसा रिस्पॉन्स तिथं आला नाही. या कारणासाठी आज इथे कलेक्टर ऑफिससमोर आम्ही 1 दिवसाचे जे धरणे आंदोलन हे करत आहोत. या माध्यमातून कलेक्टर साहेबाला आमची जी काही मागणी आहे ती मागणी अशी आहे की त्यांच्या स्तरावर एक लेबर कमिशनरचा प्रतिनिधी, फॅक्टरी इन्स्पेक्टरचा प्रतिनिधी, पोलीस डिपार्टमेंटचा प्रतिनिधी आणि संबंधित व्यवस्थापन यांची एक संयुक्त बैठक त्यांनी लावावी व कामगारांना त्याच्यातून कसा न्याय मिळेल यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. ही मागणी आज जिल्हाधिकारी साहेबांना आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आहे, जी की आम्ही आता इथून गेल्यानंतर त्यांची स्वीकारणार आहे. जर झाली नाही मागणी तर याच्यानंतर काय पूर्ण? जर ही मागणी जर मान्य झाली नाही तर याच्यानंतरचा जो पुढचं आंदोलन एक अतितीव्र केलं जाईल आणि त्या आंदोलनातला जो एक मोठा भाग म्हणून क्रांती चौक जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे सगळे कामगार त्यांच्या कुटुंबासह, लेकरा बाळासह आणि बाकीचे जे काही MIDCतले आमच्या ज्या काही संघटनेचे कामगार आहेत ते सगळे संयुक्त पद्धतीने एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आणि तो लेकरा बाळासहित तिथं जिल्हाधिकारी कार्यालयावर असणार आहे. काय नाव आपलं? माझं अखिल भारतीय छावा श्रमिक संघटना सचिव. ओव्हर टाईमला थांबवत आहे. म्हणजे एखादा ऑपरेटर वेळेवर जर नाही आला तर त्याला 12 घंटे 16 घंटे असं थांबवत आहे. आणि सिंगल ओव्हर टाईम आहे पोरांना 70 रुपये 60 रुपये तासाने ओव्हर टाईम देत आहे. आणि किमान वेतन जे कायद्याच्या चौकटीत बसतं ते तेवढं वेतन नाही. 12,000 13,000 कॉन्ट्रॅक्ट बेसला जेवढं पगार आहे तेवढं अनरोल पोरांना पण पगार देतात. 5-10 वर्ष झालं पोरांना इथं जॉब करतायत आणि परमनंट कोणीच नाही शिकलो आहे. मग आता काय माग आहे तुमची? मागणी अशी आहे की मग परमनन्सीचं लेटर दिलं पाहिजे आम्हाला, परमनंट म्हणून घेतलं पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टी जे कायद्यामध्ये जे वेतन आहे समजा ते लागू झालं पाहिजे, आम्हाला भेटलं पाहिजे. किती कामगाराला परमनंट करायला पाहिजे? आमची जे संघटना आहे जगदीश भाऊच्या संघटनेमध्ये जेवढे लोक आहेत तेवढे करायला पाहिजे. ते संघटनेमध्ये यायला तयार आहेत पण त्यांना ते त्रास देत आहेत. समजा थांबून ठेवलेले काढून टाकण्यासाठी धमकी देतात. काय म्हणतो ते? कामावरून कमी करू, तुम्हाला घेणारच नाही परत, तुम्ही बघा तुमचं काय करायचं ते. कशामुळे असं सांगतो तो? 12 घंटे ड्युटी नाही केलं तर दबाव टाकते. जरा तुमच्या पद्धतीने काम करून घे. हुकुमशाही पद्धती, दडपशाही पद्धतीने काम करायचं. काय नाव तुमचं? बाळासाहेब जरे. आणि दुसऱ्यांना आहे त्यांच्या युनियनमध्ये जे आहे त्यांना आहे, इंटरनलमध्ये जे आहे त्यांना मोबाईल अलाउड आहे. सर आम्ही 30-40 सपोर्ट करताय या युनियन तोडण्याबाबत. जे त्यांनी इंटरनल युनियन लावलेली त्यात जे काही कामगार आहे ते कामगार मोबाईल त्यांना अलाउड आहे आणि अलाउड असताना ते व्यवस्थापनासमोर मोबाईलवर बोलतात. त्यांच्यावर कुठली ॲक्शन घेतली नाही. आमच्या कामगाराकडं कुठला मोबाईल नाही आहे, पण समजा सुपरवायझरचा मोबाईल आहे. तुमचा मोबाईल कॅबिनला जमा करत नाही ते? कॅबिनला जमा करता ना, कॅबिनला जमा मोबाईल करता, संध्याकाळी रिटर्न करता. आता जर कामावून काढं टाकलं तर परिणामाला सामोरं जायचं आहात ना तुम्ही तयार? सगळे सर्व तयार. अंमलबजावणी, किमान वेतन कायदा अंमलबजावणी, पिट्टी कामगार संघटनेचा कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी, पिट्टी कामगार संघटनेचा, कामगार एकजूट संघटनेचा, अखिल भारतीय छाया
महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पिट्टी कामगार संघटनेचा